बातमी मुंबईमधून आहे। गोरेगाव पश्चिमेच्या सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पामधील सदनिकांचं आज वितरण होणार आहे। R9 भूखंडावरील पात्र अधिकृत सभासदांना आज सदनिकांचं वितरण होणार आहे। SV रोडवरील सरदार वल्लभभाई सभागृहामध्ये या सोडतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी लॉटरीच्या ठिकाणी रहिवाशांनी गोंधळ आणि घोषणाबाजी केली आहे। लॉटरी ही संगणकीय पद्धतीने न काढता मॅन्युअली काढावी असं रहिवाशांचं म्हणणं आहे। जोपर्यंत मॅन्युअली लॉटरी काढत नाही तोपर्यंत आम्ही चावी घेणार नाही अशी भूमिका या रहिवाशांनी धारण केली आहे। पत्राचाळ इथले रहिवासी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, लॉटरी निघाली आहे मात्र रहिवाशांमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय, रहिवाशांमध्ये रोष पाहायला मिळतोय, काय नेमकं कारण आहे? बघा, गेली 16 वर्षापासून आम्ही ह्या प्रकल्पासाठी भांडतोय आणि ह्या स्तरावर आलेलं की आज आपल्याला लॉटरी निघणार। तर काही लोकांचं मत असं होतं की मॅन्युअल पद्धतीने लॉटरी काढायची, थोड्या लोकांचं मत असं होतं की कॉम्प्युटर लॉटरी काढायची। पण शेवटी काल आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलेलो की ह्याच्यानी चिठ्ठ्यांनी लॉटरी काढायची, पण शासनाचा निर्णय झालेला की कॉम्प्युटर आहे ते ऐकायला बोरीकर साहेब ऐकायलाच तयार नव्हते। त्याच्यावर गोंधळ झाला। त्या उपर त्याला लॉटरी पण आम्हाला मान्य झाली, पण त्या उपर त्यांनी असं सांगितलं की उद्या येऊन चावी घेऊन जावा तुम्ही, पण ते तर आम्हाला मान्य नाही। आम्ही काय तुमचं ताई म्हणणं आहे? आम्ही कोणत्याही चाव्या घेणार नाही, कारण आमची कामच पूर्ण झालेली नाही आहेत। पुढे नंतर ही कामं सगळी सोसायटीवर येणार। त्याच्यापेक्षा त्यांनी जे आम्हाला वचन दिले की आम्ही सगळं कंप्लीट करून देणार, तेव्हाच आम्हाला चावी द्या। आणि पहिली गोष्ट म्हणजे आता ही म्हाडाची लॉटरी काढली आहे, जे नवीन लोक आले त्यांनी पैसे भरून जागा घेतलेत, त्यांना असं वाटतं की आता चावी मिळाली आम्हाला कधी घर मिळेल, आम्ही कधी जाऊ। त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, पण आम्ही जे त्रास इतक्या वर्षापासून काढतोय, मूळ रहिवासी 70-80 वर्षापासून जे आम्ही इथे आहोत, पत्र्याच्या घरामध्ये आयुष्य काढले आम्ही, तर आमच्या अपेक्षा असणं साहजिकच आहे। जेव्हा आमच्या अपेक्षा पूर्ण होणार तेव्हाच आम्ही पुढे जाणार। आजची लॉटरी काढली तर कोणीही आता थांबणार नाही, प्रत्येक जण घराच्या मागे जाणार आणि सगळी जबाबदारी सोसायटीवर येणार आहे। नाही, आता पूर्ण निराशा झालेली आहे आमची। आमची जी अपेक्षा होती, ज्या पद्धतीत गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीत अजिबात झालेल्या नाही आहेत। आणि ज्या पद्धतीत एक म्हणतोय की हे असं नाही होणार ते तसं नाही होणार, मग माडा काय इतकी सुपिरियर आहे, लोकांचा काही विचार होत नाहीये, तुम्ही करू शकता तर करू शकत नाही। आणि आम्ही अजिबात चाव्या स्वीकारणार नाही संपूर्ण कामं झाल्याशिवाय। आणि जे सेक्रेटरी म्हणाले त्याप्रमाणे जे लिखित कारभार झालेत ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही चाव्या स्वीकारणार नाही। आणि तरी सुद्धा जर माडा त्याचं हे करत असेल तर आम्ही मात्र आता आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार। पण माडाचं असं म्हणणं आहे की आम्ही रहिवाशांचं सगळं ऐकून घेऊ असं म्हणणं आहे। नाही, हे बघा, ओरल सिंगला कुठेही मिनिंग नसतो। एक मला विचारायचं आहे, 20/4/2025 रोजी जर संस्थेची कॉन्स्टिट्युएंट बॉडीची जर स्पेशल जनरल बॉडी मीटिंग झालेली होती, त्या मीटिंगमध्ये आमचे सगळे रिझोल्युशन पास झाले आणि ते आम्ही म्हाडाला सपूर्द केले। म्हाडाने त्या रिझोल्युशनला केराची टोपली दाखवली, बरोबर आहे, आणि त्यांनी आपल्या मनमानी पद्धतीने लॉटरीची डेट डिक्लेअर केली। आमचं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं म्हाडाशी ॲग्रीमेंट झालेलं नाही, कुठल्याही सुख सुविधा झालेल्या नाहीत, आम्हाला कुठल्याही फ्युचर प्रॉस्परस आमच्याकडे कुठली लिखित स्वरूपामध्ये गोष्ट झालेली नसताना अपूर्ण अवस्थेतल्या कामामध्ये तुम्ही लॉटरी सिस्टीम काढून तुम्ही पोझिशन घ्या, हा अट्टहास का? पत्राचाळीतले रहिवासी आहेत, त्यांचे विविध मुद्दे जे आहेत ते मांडताना या लॉटरी सेंटरच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्या मुद्द्यांचं समाधान झाल्यानंतरच आम्ही चावी घेऊ अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते इथल्या रहिवाशांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।